थोड़ा फ्रेम छोड़िए। टप्प्याटप्प्यात आंदोलन केलं, आश्वासन दिलं, समिती केली, अभ्यास करेल. अरे अभ्यासापायी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं वाटोळ व्हायला लागलं तरी अजून देवाभाऊचा अभ्यास संपायला तयार नाहीये. आणि म्हणून या अटी शर्ती अभ्यास याच्यामध्ये शेतकऱ्याला लंब लावायचं. भावांनो, मी तीनच गोष्टी बोलून मी भाषण नाही करणार, पण मी मुद्दा तुझ्या लक्षात आणून देईल की फक्त पुणे शहराचा रिंग रोड, पुणे शहराचा रिंग रोड 80,000 कोटीचा ज्यांनी टेंडर काढलं, 40% अबोव म्हणजे जास्त, म्हणजे 832,000 कोटी जास्त रक्कम देऊन पुणे शहराचा रिंग रोड यांनी केला. आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीला जर 40,000 कोटी लागत असतील तरी म्हणता पैसा नाही. भावांनो लक्षात घ्या, जिथं यांना शेण भेटतं ना, शेण, तिथं पैसा बरोबर यांना त्या ठिकाणी उपलब्ध होतो. म्हणजे फक्त पुणे शहराचा रिंग रोड, पश्चिमांचा एल्गार शेतकऱ्यांना कळू द्या. आता आम्ही रस्त्याने येत होतो, रात्रीपासून अनेक शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडवले, ठिकठिकाणी वाहनं अडवले, शेतकऱ्यांना अडवून ठेवले. 2-2 तास झाले, सोडायला तयार नाहीये. थांबा, ट्रॅफिक मोकळी होते, थांबा, पुढे जावायला गेले, अडकून पडाल, पुढे काय नाही, पुढे रस्ता नाही, आतल्या ठिकाणी जाता येणार नाही. याचं षडयंत्र सुरू आहे. आणि म्हणून मगाशी माझा एक भाऊ बोलत होता, ते खरंय की भाजप आहे ना, हे बुद्धिभेद करणारे अवलाद आहे, इंग्रजांचे अवलाद आहे, खोटं बोल, भेटून बोल, हे गोबेलचे अवलाद आहे. त्यामुळे हे भाजपाचे काही पट्टे आपल्यामध्ये येऊन जर आपली मन त्या ठिकाणी काही विदूषित करण्याचा प्रयत्न करत असतील तर यांच्यामधून सावध राहायचं. जोपर्यंत बच्चूभाऊंच्या आवाजानं आपल्याला या आंदोलनाची दिशा पुढची चळवते तोपर्यंत आपल्याला इथून हालायचं नाही. त्यामुळे मी पुन्हा या आंदोलनात सहभागी तरुण शेतकरी दिव्यांगांचं अभिनंदन करतो, त्यांना सलाम करतो. जास्त न बोलता आपल्याला या ठिकाणी परत आपले आंदोलनाचे नेते आपल्याला जी दिशा देतील त्या दिशेने आपल्याला जायचंय. मला खात्री आहे बच्चूभाऊंनी जो पुढचा 2 त्या ठिकाणी घेतलेला दिशा आहे, रेल्वे मी बघून आलो. आता रेल्वेला भाडगाव पोलीस तिथं आजूबाजूला होते, ते त्यांना म्हटलं अरे तुमचे सुद्धा पगार होणार नाही, करावा लागेल आजपासून, तुम्ही लक्षामध्ये घ्या. कारण तुम्ही मोठ्या मोठ्याने भाषणे केले. मी आमदार होतो, खासदार होतो भाजपमध्ये, राजीनामा दिला खासदारकीचा आणि भाजपला सोडलं. कारण या आरामखोरांनी पहिले सांगितलं की 2022 मध्ये उत्पन्न डबल करू. अरे आरामखोरांनो, डबल जाऊ दे, आमचं हाय ते तुम्ही ठेवलं रे आम्हाला. 14चा कापूस, 14चा भाव, 14ची मजुरी, आणि काय आणून ठेवलं 22 का, आता 26 झाला. अजून चित्र बदलायला तयार नाही आणि अजून 47 मध्ये बदलू सांगतायत. अरे अरे रे रे, 2047 ला विकसित भारत करू सांगतायत आणि 70% शेतकऱ्यांच्या जर भावना तुम्हाला समजत असतील तर शुद्ध फसवणूक करतायत. आणि म्हणून शेतकऱ्यांचा बिडू, दिव्यांगांचा बिडू बच्चूभाऊ कडू आणि त्याच्यासोबत राजू शेट्टी साहेब असतील, जानकर साहेब असतील, जटप साहेब असतील, लांजवे साहेब असतील, बोरे साहेब असतील, नवले साहेब असतील, शेकापापासून शेतकरी संघटनापासून सर्व दिव्यांग बंधू भगिनींचं विशेष आणि त्याला हात पाय कान नाही तो देखील आलाय. त्यामुळे माझं मनापासून या दिव्यांगांना सलाम त्या ठिकाणी करतो. आज या बच्चूभाऊंचा जो आक्रोश आहे, भावांनो लक्षामध्ये घ्या, त्या आक्रोश आज त्या ठिकाणी सरकारला आता हादरे त्या ठिकाणी. यवतमाळ जिल्ह्यामधून नेर तालुका शिरसगाव पांढरी तिथला मी एक दिव्यांग शेतकरी आहे. मला एकरी 2 पोते सोयाबीन झालं. दिव्यांग अहो, हागणं मुतणं काही समजत नाही, तरी देवा भाऊ आमच्याकडे पाहत नाही. आता 1000चे 1500 गेले, 1500चे 2500 झाले. या 2500 मुताची नळी टाकाव का काय करावं? अरे देवा भाऊ लवकर 7-12 कोरा कर, इथं मेलो तरी बेहत्तर. देवा भाऊ कान खोलून ऐक, देवा भाऊ मेलो तरी बेहत्तर, 7-12 कोरा झाला पाहिजे. आमच्या मालाला भाव दे. घंट्या पुरते का 4000? तू सांग देवा भाऊ, पुरते का? अहो देवा भाऊ, 4 पोते 3 पोते सोयाबीनची भाव आहे. एक 100 बारदाण्याचा एका कट्ट्याचे 300 रुपये, 3000 रुपये आहे. सांगा आम्हाला काय पुरते हो देवा भाऊ? सोंगाई 3000 रुपये एकर आहे. सांगता सांगितलं दादा, तुम्ही सांगा, चर्चा केल्याशिवाय काही हे निघेल काय? इथं बसल्यानं चर्चा करा लागत नाही काय?
शेतकऱ्याची कर्जमाफी नागपुरात आहे, तुम्ही समजून घ्या. आपले काही नाही बे झालं नाही. तो बच्चू कडू आहे दादा, बच्चू कडू आहे तो. आंदोलन संपलं नाही, तुम्ही काही किलच्या पाडू नका. निर्णय इथंच लागाल आणि निर्णय लागल्याशिवाय कोणालाही परत जायचं नाही. म्हणून सर्वांना विनंती, कोणी काही म्हणत असाल सांगत असाल चर्चा करा लागेल ना दादा. काय इथं 4 वाजता तुमच्या समोर 2 मंत्री येऊन राहिले आणि तो माणूस वनव्यासारखा 10 महिन्यापासून फिरून राहिला. ते असंच करायचं असतं तर मग काय आंदोलन केलं असतं. फुले घेऊन राहिला ना. 8-10 महिने झाले. थोडस समजून घ्या, सर्वांना सांगा आणि प्रशासनाला सांगतो. खाली बसा, जोरदार घोषणा द्या. ते वरती जे पुलावर बिचारी उभे आहेत त्यांच्यासाठी एकदा हात वर करून, त्यांच्याकडे सगळ्यांनी बघून हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, बोल भारत